नमस्कार मित्रांनो, नांदेडच्या ग्रामीण भागातील धर्माबादमध्ये फुटबॉल स्पर्धेचा थरार. फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने 2-1 गोलने केला पुणे संघाचा पराभव. फुटबॉलपटू लिओनेल मेसी नुकताच भारतात येऊ गेल्याने फुटबॉलची क्रेज आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचा थरार पाहावयास मिळाला. नांदेडच्या धर्माबाद येथे विफा असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 8 दिवस चाललेल्या स्पर्धेत राज्यभरातील 27 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि पुणे संघाने मजल मारली. अंतिम सामन्यात पुणे आणि मुंबई संघाचा थरार धर्माबादकरांना अनुभवता आला. या अंतिम सामन्यात मुंबई संघाने पुणे संघाचा 3-1 गोलाने पराभव केला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते विजेती संघाला चषक आणि पारितोषिक देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील पहिल्यांदाच ग्रामीण भागातील धर्माबाद येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही नांदेड व धर्माबादकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कडून जी दरवर्षी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येते, त्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धा धर्माबादमध्ये आता होतीये. मला वाटतं पहिल्यांदाच इतक्या छोट्या तालुका लेवलच्या शाळेमध्ये ही स्पर्धा होतीये. ही केवळ धर्माबादसाठी नाही तर नांदेडसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जे मिशन महादेव आहे, गेल्या काही दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून चालू केलेलं आहे. आणि त्यामध्ये फुटबॉल ची लोकप्रियता कशा पद्धतीने वाढवता येईल आणि गावागावापर्यंत हा कसा पोहोचवता येईल यासाठी हे अभियान चालू केलंय. आणि म्हणतो त्या अभियानाचा एक भाग म्हणून अशा छोट्या ठिकाणी स्पर्धा होती. फुटबॉल हा जागतिक पातळीवर अतिशय लोकप्रिय खेळ आहे आणि विशेषतः अलीकडं लिओनेल मेसीने जेव्हा भारतामध्ये व्हिजिट केली तर त्याची फार मोठी क्रेज तरुणांमध्ये पाहायला मिळाली. आणि मला वाटतं इकडं फुटबॉलकडे जर मुलं वळले तर एक खूप चांगलं हा खेळ राहील. खूप तुलनेने रिझनेबल खेळ आहे, स्वस्त आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मुलं एंगेज होतात. आणि जे काय फिजिकल ॲक्टिव्हिटी आजच्या काळामध्ये कमी झालेल्या आहेत, तर त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी असतील किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देशाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर फुटबॉल सारखं मोठं पोटेन्शियल आहे. आणि मला वाटतं अशा स्पर्धा म्हणजे त्याची सुरुवात आहे. आता मुंबई पुण्याची टीमची फायनल या ठिकाणी आपण चालू केलेली आहे आणि मोठ्या संख्येने आपले मुलं त्यात बघायला आलेले आहेत. आपले जे या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले किरणजी चौगुले जे सचिव आहेत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे आणि इथले पदाधिकारी आहेत, ते यामध्ये चांगलं काम करतात. आणि मला वाटतं की भविष्यामध्ये ज्या गोष्टी शक्य आहेत जिल्हा प्रशासनाकडून आणि क्रीडा विभागाकडून त्या आपण फुटबॉलसाठी निश्चित करू. धन्यवाद. विफा व आरकेएसएमच्या संयुक्त विद्यमानाने हे होत असलेले फुटबॉलचे जे इंटरस्टेट मॅचेस आहेत याच्यामध्ये पूर्ण 27 टीम राज्यभरातून सहभाग झालेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की धर्माबाद सारख्या छोट्याशा तालुका प्लेसवर हा एवढा मोठा जो उत्सव, खरं म्हणलं तर उत्सवच आहे हा, मुलांसाठी हा होत आहे. याच्यासाठी सगळ्याच धर्माबादकरांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. हा उत्सव ह्याच्यासाठी म्हणतोय की मुलांना इथून निघून नॅशनलमध्ये जायचं आहे. जो काही आज इथून निघून मॅचमध्ये विनिंग होणार आहे तो नॅशनलचा एक प्लेयर होणार आहे. तर ह्याच्यासाठी एवढं सांगतो, कीचड़ से कमल खिलता है, कीचड़ से कमल खिलना है, यानी छोटे से शहर से भी हमारा बच्चा नेशनल तक जा सकता है. और ये पहले भी हमारे आरकेएसएम के बच्चों ने फुटबॉल के अलावा हमारे हॉकी में भी अंडर 14 और अंडर 19 में हमारे धर्माबाद के आरकेएसएम के बच्चे नेशनल तक गए हुए हैं. तो ये मेरे को अभिमान लगा, तो मैंने ये सोचा कि क्यों ना हम इसको आगे भी लेके जाए. इस कारण से हमने ये प्रयोजन किया है. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.